आपण बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो, पण एक विचार केलाय का की आपल्या खिशातली नोट आणि ती छापणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मूळ आराखडा कोणी तयार केला असेल? त्याचा पाया एका 32 वर्षांच्या भारतीय तरुणाने लंडनमध्ये बसून रचला होता. आणि हेच तर थट्ट करणारा आहे. तो तरुण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण त्यांना एका वेगळ्याच भूमिकेतून पाहणार आहोत. एक असे अर्थतज्ञ ज्यांनी फक्त ब्रिटिश सरकारच नाही तर J.M. केन्स सारख्या त्या काळातल्या जगातल्या सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञाला सुद्धा आव्हान दिलं. बरोबर. आणि या सखोल चर्चेचा आधार आहे बाबासाहेबांचाच एक महान ग्रंथ, द प्रॉब्लेम ऑफ दी रुपी. आज आपण त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे उलगडणार आहोत. हा केवळ इतिहासाचा अभ्यास नाही, तर आपल्या देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया कसा रचला गेला याचीही कहाणी आहे. अगदी. ही गोष्ट केवळ रुपया किंवा पाऊंडची नाही, तर सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीची आहे, त्याच्या खरेदी करण्याच्या ताकदीची आहे. तर मग सुरुवात करूया त्या काळापासून जेव्हा भारतात चलनाची परिस्थिती अत्यंत गोंधळाची होती. हो, म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकात जो सुरुवातीचा काळ मांडलाय, साधारण 19व्या शतकाचा, तेव्हा नक्की काय परिस्थिती होती? असं म्हणतात की तेव्हा एकाच वेळी अनेक प्रकारची नाणी बाजारात होती. कल्पना करा, मुघल साम्राज्य अस्ताला जातंय आणि संपूर्ण देशात छोटी छोटी राज्य निर्माण झाली आहेत. प्रत्येक राजा स्वतःची वेगळी नाणी पाडतोय, कुणाची सोन्याची, कुणाची चांदीची. अच्छा. यालाच बाबासाहेब डबल स्टँडर्ड किंवा दुहेरी प्रमाण म्हणतात. म्हणजे सोन्याची मोहोर आणि चांदीचा रुपया ही दोन्ही अधिकृत चलनं होती. पण यात अडचण काय होती? 2 प्रकारची नाणी असणं तर चांगलंच आहे ना. अडचण ही होती की या दोन्हींमध्ये कोणताही निश्चित विनिमय दर म्हणजे एक्सचेंज रेट नव्हता. ओहो. समजा आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वाढला आणि चांदीचा कमी झाला, तर तुमचा मोहोरची किंमत वाढणार आणि रुपयाची कमी होणार. यामुळे व्यापारात प्रचंड अस्थिरता होती. हो ना. म्हणजे एका व्यापाऱ्याला दुसऱ्या राज्यात माल विकल्यावर कोणत्या नाण्यात पैसे घ्यायचे आणि त्याचं मूल्य उद्या किती असेल याची शाश्वतीच नसायची. अगदी. रोजच्या व्यवहारांसाठी हे खूपच अवघड असणार. मग या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने काहीतरी केलं असेलच. हो, त्यांनी 1835 मध्ये एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी हे डबल स्टँडर्ड बंद करून सिल्वर स्टँडर्ड म्हणजेच रौप्य परिमाण लागू केलं. म्हणजे याचा सरळ अर्थ होता की आतापासून भारताचं एकमेव अधिकृत चलन असेल ते म्हणजे चांदीचा रुपया. सोन्याच्या मोहरा कायदेशीर चलनातून बाद करण्यात आल्या. अच्छा, म्हणजे एकच चलन, त्यामुळे व्यवहारात एक प्रकारची शिस्त आली असेल. हो, आणि सुमारे 40 वर्ष हे सगळं व्यवस्थित चाललं. पण मग अडचण कुठे निर्माण झाली? जर 40 वर्ष सगळं ठीक होतं, तर मग प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रश्नच कसा उभा राहिला? अडचण भारतात नाही तर जागतिक पातळीवर निर्माण झाली. 1873 साली जागतिक अर्थव्यवस्थेत एक भूकंपच झाला. भूकंप? हो, एकाच वेळी 2 मोठ्या घटना घडल्या. एक म्हणजे अमेरिका आणि युरोपात चांदीच्या प्रचंड मोठ्या खाणी सापडल्या. त्यामुळे बाजारात चांदीचा पुरवठा इतका वाढला की तिची किंमत कोसळायला सुरुवात झाली. आणि दुसरी घटना? दुसरी घटना त्याहूनही मोठी होती. जर्मनी आणि फ्रान्ससारख्या युरोपातील मोठ्या आर्थिक सत्तांनी चांदीला रामराम ठोकला आणि गोल्ड स्टँडर्ड स्वीकारलं. म्हणजे त्यांनी आपल्या चलनासाठी सोन्याला आधार बनवलं. बरोबर. आणि बाजारातली चांदी विकायला सुरुवात केली. बापरे. म्हणजे एका बाजूला चांदीचं उत्पादन प्रचंड वाढलं आणि दुसऱ्या बाजूला तिची मागणी एकदम कमी झाली. याचा थेट परिणाम भारताच्या रुपयावर झाला असणार. अगदी. भारताचा रुपया चांदीचा असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत कोसळताच रुपयाचं मूल्यही अक्षरशः गडगडलं. आता याचा फटका सगळ्यांनाच बसू लागला. ब्रिटिश सरकारला सुद्धा. त्यांना भारतातून कर रुपयांमध्ये मिळायचा, पण इंग्लंडला पैसे पाठवताना पाऊंडमध्ये रूपांतर करून पाठवावे लागत. रुपया स्वस्त झाल्यामुळे त्यांना जास्त रुपये मोजावे लागत होते. आणि सामान्य माणसाचं काय? त्याच्यावर याचा काय परिणाम झाला? त्याच्यावरच तर सर्वात जास्त परिणाम झाला. भारतीय व्यापाऱ्यांसाठी परदेशातून माल आयात करणं महाग झालं. पण सरकारने आपला तोटा भरून काढण्यासाठी सर्वात सोपा मार्ग निवडला. कोणता? त्यांनी लोकांवरचे कर वाढवले. म्हणजे जागतिक घडामोडींचा फटका थेट भारतीय शेतकऱ्याच्या आणि कामगाराच्या खिशाला बसत होता. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने काय केलं? त्यांनी हर्शेल समिती नेमली होती, बरोबर? हो, आणि या समितीने खूप विचित्र शिफारस केली. त्यांनी सांगितलं की रुपयाची किंमत वाढवायची असेल तर त्याचा पुरवठा कमी करायला हवा. पुरवठा कमी करायचा म्हणजे?
म्हणजे त्यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला. 1893 साली त्यांनी सामान्य लोकांसाठी चांदीची नाणी पाडणाऱ्या टांगसाळीज म्हणजे मिंट्स बंद करून टाकल्या. एक मिनिट, हे थोडा विचित्र वाटतंय. म्हणजे बाजाराला नैसर्गिकरित्या काम करू देण्याऐवजी सरकार स्वतःच हस्तक्षेप करून एका चलनाची किंमत ठरवत होता. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय आणि इथेच डॉक्टर आंबेडकरांच्या युक्तिवादाची सुरुवात होते. ते म्हणतात, ज्या क्षणी सरकारने टांगसाळी बंद केल्या त्या क्षणी रुपयाचं नैसर्गिक चलन म्हणून असलेलं अस्तित्व संपलं. म्हणजे तो काय बनला? तो आता केवळ एक टोकन किंवा प्रतीक बनला. आधी रुपयाचं मूल्य त्यातील चांदी इतकं होतं, पण आता त्याचं मूल्य सरकार ठरवेल तितकं झालं होतं. तर सरकारने टांगसाळी बंद करून रुपयाला एक टोकन बनवलं. पण मग प्रश्न येतो की या टोकनची किंमत ठरवायची कशी? आणि याच प्रश्नावरून त्या काळातलं सर्वात मोठं वैचारिक युद्ध सुरू झालं. गोल्ड स्टँडर्ड विरुद्ध गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड. बरोबर. एका बाजूला होती गोल्ड स्टँडर्ड, ही सरळ आणि पारदर्शक पद्धत, ज्याचे समर्थक डॉक्टर आंबेडकर होते. आणि दुसऱ्या बाजूला होती गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड, ही गुंतागुंतीची आणि चलाख पद्धत, जी ब्रिटिश सरकारला आणि J.M. केन्स यांना हवी होती. आपण या दोन्ही पद्धती सोप्या भाषेत समजून घेऊया. गोल्ड स्टँडर्ड म्हणजे नेमकं काय? गोल्ड स्टँडर्ड म्हणजे तुमचं चलन थेट सोन्याचं असतं. तुमच्या खिशातल्या नाण्याचं मूल्य त्यामध्ये असलेल्या सोन्याइतकंच असतं. अच्छा. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की सरकारला वाटेल तशा नोटा किंवा नाणी छापता येत नाहीत. देशात जेवढा सोन्याचा साठा आहे तेवढाच चलन बाजारात येऊ शकतं. यामुळे महागाई नियंत्रणात राहते. अगदी. म्हणूनच बाबासाहेब या पद्धतीला नेव्ह प्रूफ म्हणायचे. नेव्ह प्रूफ म्हणजे लबाडीला वाव नसलेली व्यवस्था. यात सरकारला लबाडी करून किंवा मनमानी करून चलन वाढ करता येत नाही. सगळा व्यवहार पारदर्शक असतो. ठीक आहे, ही झाली सरळ पद्धत. मग ही दुसरी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड पद्धत काय होती, जी ब्रिटिशांना हवी होती? ही पद्धत जरा गुंतागुंतीची आहे. असं समजा की गोल्ड स्टँडर्ड म्हणजे तुम्ही थेट सोन्याच्या नाण्याने व्यवहार करताय. त्या नाण्याचं मूल्य तुमच्या हातात आहे. हो. या उलट गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड म्हणजे तुम्हाला एक गिफ्ट व्हाउचर दिलं जातं. तो कागद स्वतः निरुपयोगी आहे, पण त्यावर लंडनमधल्या एका दुकानाने वचन दिले की हे व्हाउचर दाखवल्यावर तुम्हाला ठराविक किमतीचं सोनं मिळेल. भारताचं रुपया ते गिफ्ट व्हाउचर बनला होता. पण यातली मुख्य गोष्ट म्हणजे ते सोनं भारतात नव्हतं, ते लंडनमध्ये होतं. यात तर मोठा धोका आहे. हाच तर खरा खेळ होता. यालाच व्यवस्थापित चलन म्हणजे मॅनेज्ड करन्सी म्हणतात. ब्रिटिशांना भारतात प्रत्यक्ष सोनं आणायची गरजच नव्हती. ते लंडनमध्ये थोडासा सोन्याचा साठा राखीव निधी म्हणून दाखवायचे. आणि भारतात मात्र त्याच्या अनेक पटींनी कागदी नोटा किंवा स्वस्त धातूची नाणी छापत होते. अगदी बरोबर. आणि J.M. केन्स यांनी तर त्यांच्या इंडियन करन्सी अँड फायनान्स या पुस्तकात या ब्रिटिश धोरणाचं जोरदार समर्थन केलं. त्यांच्या मते सोनं चलनात वापरणं हे एक जंगली सवय आहे आणि ते बँकेच्या तिजोरीत ठेवणं हे जास्त वैज्ञानिक आहे. ब्रिटिशांना ही व्यवस्था फायद्याची का वाटत होती? अनेक फायदे होते. 1. भारताचा पैसा सोन्याच्या रूपात लंडनच्या बँकांमध्ये गुंतवला जात होता. 2. त्यांना भारताच्या चलनावर पूर्ण नियंत्रण मिळालं. म्हणजे ते विनिमय दर स्वतःच्या फायद्यासाठी ठरवू शकत होते. हो. आणि 3. या व्यवस्थेमुळे भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे लंडनवर अवलंबून झाली. आणि याच पार्श्वभूमीवर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एक तरुण भारतीय विद्यार्थी या सगळ्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत होता. हो. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधात याच धोरणांचा अभ्यास करून त्यावर सडेतोड टीका केली. त्यांचा पहिला आणि मुख्य मुद्दा हा होता की रुपयाच्या घसरणीला जागतिक बाजारात पडलेले चांदीचे भाव जबाबदार नसून तर ब्रिटिश सरकारचा हस्तक्षेप आणि त्यांची चुकीची धोरणं जबाबदार आहेत. अगदी. त्यांनी थेट केन्स आणि ब्रिटिश सरकारच्या धोरणांमधला फोलपणा उघड केला. त्यांच्या मते हे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड स्थिरतेसाठी नव्हतंच. बरोबर. आणि इथेच ते त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य लिहितात. ते म्हणतात, इट इज नॉट अ स्टँडर्ड ऑफ व्हॅल्यू बट अ स्टँडर्ड ऑफ मॅन्युप्युलेशन. हे मूल्याचे परिमाण नाही तर फेरफार करण्याचे, स्वार्थासाठी वापरण्याचे परिमाण आहे. या एका वाक्यात त्यांनी ब्रिटिशांच्या संपूर्ण आर्थिक धोरणाचं सार सांगितलं होतं. इथे थांबूया, कारण इथून पुढे बाबासाहेब असा एक मुद्दा मांडतात जो त्या काळातल्या सगळ्या अर्थतज्ञांच्या विचारांच्या पलीकडचा होता. सगळेजण रुपया, पाऊंड, सोनं, चांदी यात अडकले होते. पण बाबासाहेबांनी प्रश्न विचारला,
ह्या सगळ्याचा माझ्या देशातल्या सामान्य माणसाच्या जेवणाच्या ताटावर काय परिणाम होतोय हो, आणि इथून जन्म होतो त्यांच्या खरेदी शक्तीच्या सिद्धांताचा. अगदी. हा त्यांच्या संपूर्ण युक्तिवादाचा आत्मा आहे. त्यांचं म्हणणं खूप स्पष्ट होतं. सरकार, मोठे व्यापारी, अर्थतज्ञ हे सगळे फक्त विनिमय दराचा विचार करत होते. म्हणजे एका रुपयाला किती पाऊंड मिळतात किंवा किती डॉलर मिळतात. पण सामान्य माणसाला याने काय फरक पडतो? काहीच नाही. बाबासाहेब म्हणाले, भारतातील एका सामान्य शेतकऱ्याला किंवा मजुराला या दराशी काही देणं घेणं नाही. त्याला चिंता असते किमतींची. त्याच्या खिशातल्या एका रुपयाने बाजारात किती धान्य, किती तेल किंवा किती कापड विकत घेता येतं हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. बरोबर. रुपयाच्या बदल्यात पाऊंड किती मिळतात याने त्याचं पोट भरत नाही. ही जी वस्तू विकत घेण्याची ताकद आहे तिलाच बाबासाहेब खरेदी शक्ती म्हणतात. म्हणजे चलनाचं बाह्यमूल्य, एक्सटर्नल व्हॅल्यू नाही, तर त्याचं आंतरिक मूल्य महत्वाचं आहे. आणि त्यांनी दाखवून दिलं की ब्रिटिशांची व्यवस्थापित चलन पद्धत या आंतरिक मूल्यावर कसा भयानक आघात करते. कसा? जेव्हा सरकार गरजेपेक्षा जास्त नोटा छापते तेव्हा देशात महागाई वाढते, वस्तू महाग होतात. आता गंमत बघा, वस्तू महाग झाल्या की त्या विकणाऱ्या श्रीमंत व्यापाऱ्याचा किंवा उद्योजकाचा नफा वाढतो. पण जो मजूर आहे किंवा नोकरदार आहे त्याचा पगार तर तेवढाच नातो. नेमका हाच मुद्दा. महागाईमुळे त्या कामगाराची वस्तू विकत घेण्याची ताकद म्हणजेच त्याची खरेदी शक्ती कमी होते. त्याचा पगार आकड्यांमध्ये तेवढाच दिसतो, पण त्या पगारातून मिळणाऱ्या वस्तू कमी होतात. बाबासाहेब म्हणतात की ही गरिबांवर लादलेली एक प्रकारची अदृश्य चोरी आहे. हो, आणि त्यामुळेच त्यांनी त्या काळी एक क्रांतिकारक विचार मांडला. ते म्हणाले, जोपर्यंत आपण रुपयाची खरेदी शक्ती स्थिर करत नाही तोपर्यंत रुपया कधीच स्थिर होणार नाही. ज्या काळात इतर सगळे नेते आणि अर्थतज्ञ फक्त रुपया आणि पाऊंड यांच्या दराच्या राजकारणात अडकले होते. त्या काळात फक्त बाबासाहेबच देशातील महागाई आणि तिचा गरिबांवर होणारा परिणाम पाहत होते.